अमरावती महानगरपालिकेचे शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठीची मोहीम सध्या जोरात सुरू असून अतिक्रमण पथक विभाग प्रमुख श्री श्याम चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने धाडसी आणि प्रभावी कारवाया करण्यात येत आहे। या अनुषंगाने बडनेरा अमरावती मार्गावरील साईनगर रोड परिसरातील जाधव पॅलेस समोर अनेक वर्षांपासून रस्त्यावर प्लास्टिक साहित्याची दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली। माननीय उपमहापौर यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक जागेवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य मांडून अतिक्रमण केल्याचे आढळून आले। त्यामुळे येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता, तसेच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता। विशेष म्हणजे या परिसरात अपघात होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला। दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत अतिक्रमण पथकाने संबंधित व्यावसायिकांकडील प्लास्टिकचे स्टँड, कुंड्या, बफे टेबल तसेच विविध प्रकारचे प्लास्टिक साहित्य असे एकूण 697 नग साहित्य जप्त केले। याशिवाय साहित्याने पूर्णपणे भरलेले टाटा एस हे 4 चाकी वाहन देखील जप्त करून महानगरपालिकेच्या गोदामात जमा करण्यात आले। अमरावती महानगरपालिकेच्या या कारवाईमुळेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले असून परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे। अतिक्रमण पथकाच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणताही तडजोड केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभाग पथक प्रमुख श्याम चौरे यांनी दिले आहेत। यांच्या वेळोवेळी प्राप्त आदेशामुळे आज सुद्धा माननीय उपमहापौर यांचे आदेश प्राप्त झाले होते। आपण 4 अंतर्गत जे बडनेरा क्षेत्र आहे त्या साईनगर परिसरामध्ये जाधव पॅलेसजवळ भिंतीला लागून एक प्लास्टिक अतिक्रमणधारकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून ते सर्व साहित्य लावून ते अतिक्रमण करण्यात आले होते। या जाण्याच्या खूप लोकांना आणि वाहतुकीला त्रास झाला होता। त्यामुळे त्या सर्व बाबीची दक्षता घेता सर्व यंत्रणा घेऊन आज त्यांचे 697 नग कुंड्या, स्टँड, बफे टेबल आणि अनेक प्रकारचे जे प्लास्टिकचे जे साहित्य ते जप्तीमध्ये घेण्यात आले आहे। आणि यासोबत त्यांचे जे 4 व्हीलर होते टाटा एस ते सुद्धा पूर्णपणे भरलेले आहे। ते सुद्धा मी जप्तीमध्ये घेण्यात आलेले आहे आणि जप्ती करून मी मनपाच्या गोडाऊनमध्ये जमा करण्यात आले आहे। BCN न्यूज करिता मजेंद्र भटकर आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।